नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना सुजलान कंपनीने कुठलाही मोबदला न दिल्यामुळे अखेर शेतकरी व कामगार संघर्ष समितीने सेलिब्रिटींसह सर्व टावर बंद करण्याचा इशारा दिला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या शेतावर सुजलान कंपनीने कोणत्याच प्रकारचा मोबदला न देता अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण काढून टाकावे किंवा रेडी रेकनर दराने नुकसान भरपाई मिळावी यासाठी असंख्य शेतकरी यांनी तिलारी शनी मंडळ येथील सुजलान कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन टावर बंद आंदोलन केले. तहसीलदार नंदुरबार यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सुजलान कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश केलेत. तहसीलदार यांच्या आदेशाला 6 महिन्याचा कालावधी लोटला तरी आदेश पाळणे कंपनीला बंधनकारक असताना कंपनीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवत कोणताच मोबदला दिला नाही. म्हणून शेतकऱ्यांनी शनी मंडळातील कंपनीवर धडक देत टावर बंद आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सुजलान कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हितेश बडगुजर व अमित यादव यांनी शेतकरी व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 दिवसात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिले. लेखी आश्वासनानंतर समिती व शेतकऱ्यांनी तुर्तास आंदोलन स्थगित केले. याबाबत समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आमचं आंदोलनाचं नावच आहे न्याय दो टावर बंद आंदोलन. मग त्यांना म्हणा तुम्ही आता हे सर्व तुमचं जे सिस्टम बंद करा. आमचे पोलचे पैसे मिळाले का तुमचे पोल चालू करा, हे आमचं म्हणणं आहे. असं कसं देत नाही, देत नाही. पंचवीसच्या निकालाची अंमलबजावणी झाली पाहिजे. तहसील निर्णयाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. अरे सुजलान वाले होश में आओ, होश में आओ. अच्छी बात है प्लीज. और ये जो विषय है ना इसको कंक्लूड नहीं आना चाहिए, इसलिए आप सॉल्व करवाएं. ओके, थैंक यू. आज आम्ही पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय संघर्ष समितीच्या वतीनं आज या तिलारी सीमेसला टावर बंद करण्याचं आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत केलेलं आहे. असंख्य शेतकरी या ठिकाणी गेल्या 4 तासापासून उन्हामध्ये बसलेले होते आणि आम्ही याच्या अगोदर प्रशासनाला आणि इथल्या कंपनीला नोटीस दिलेली होती की 19 तारखेला सुजलानने तहसीलदार कोर्टामध्ये लिहून दिलं की या शेतकऱ्यांच्या शेतावर जे अवैध पोल टाकलेले, रस्ते टाकले, त्याची नुकसान भरपाई ही या मार्चमध्ये त्यांना देण्यात येईल. परंतु कंपनीच्या लोकांनी त्यांचं आश्वासन न पाळल्यामुळे आज आम्हाला इथं आंदोलन करावं लागलं. परंतु आज हा कागद आम्हाला साक्ष आहे की त्या कंपनीच्या लोकांनी 15 दिवसाचा अवधी आणि थोडा अजून वाढवून मागितलेला आहे. आम्ही त्यांना या महिन्याच्या शेवटीपर्यंत हे आंदोलन जे आम्ही केलेलं आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांनी द्यावी याच्यासाठी केलेलं होतं, ते देणार आहेत असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं आंदोलन आज या ठिकाणी आम्ही स्थगित केलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये या शेतकऱ्यांच्या भावनांचा जर त्यांनी विचार केला नाही तर या भागातले रस्ते, पोल आणि कंपनीचे टावर आम्ही बंद करू. हे आज आम्ही सर्व संघर्ष समितीचे सर्व शेतकरी आणि या समितीला जे जे काय आम्ही एवढ्या वर्षापासून काम करणारे आमचे भिला भाऊ, दौलत बिल सचिव, बापू भाऊ आणि तानू महाराज, अंबरसिंग भाऊ, बळीराम भाऊ, हे सर्व आमचे शेतकरी आम्ही वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य केलंय. कंपनीला आम्ही सांगितलंय की आमच्या ज्या भावना आहेत त्या आपण जाणा आणि आमच्या नुकसान झालेल्या 20 वर्षाचं ज्या कंपनी नुकसान केलेलं आहे याची नुकसान भरपाई या 15 दिवसात दिली नाही तर पुढचं आंदोलन काय करायचं तर आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत.